श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही तर मूठभर तांदळाचा हा उपाय करेल श्रीमंत आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद. कधीकधी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी तांदळाचे काही उपाय उपयुक्त ठरू शकतात. निखळ तांदळासोबत रोळीचा टिळा लावल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते. आपल्या आयुष्यात आपण खूप मेहनत करतो पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. कष्ट करूनही कधी असं वाटतं की आयुष्यात कशाची तरी कमतरता आहे. अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार नशीब मजबूत करून खूप महत्त्वाचं आहे. पण कधीकधी आपलं नशीब अनुकूल करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात अनेक समस्यांचं निराकरण काही सोप्या आणि प्रभावी उपायांमध्ये दडलं आहे. या उपायांमध्ये तांदूळ, ज्याला आपण अक्षताही म्हणतो, त्याला विशेष स्थान आहे. हिंदू धर्मात तांदूळ हे खूप पवित्र आणि महत्त्वाचं धान्य मानलं जातं. पूजेदरम्यान कोणत्याही विशिष्ट वस्तूची कमतरता असल्यास ती तांदळाने भरून काढता येते. तांदळाशी संबंधित काही ज्योतिषीय उपाय आहेत जे केल्याने व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणी आणि समस्यांवर मात करू शकते. पैशांच्या समस्या दूर करण्याचे उपाय. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की पूजेत वापरलेले अखंड तांदूळ अखंडित म्हणजेच न तुटलेले असतील तर ते रोळीच्या टिळ्यासोबत कपाळावर लावावे. हा उपाय व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून दूर राखण्यासाठी मदत करतो. याशिवाय तांब्याच्या भांड्यात थोडी रोळी मिसळून तांदूळ ठेवून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने नशीब जागृत होऊ शकतं. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने व्यक्तीला संपत्ती आणि समृद्धीचे नवे मार्ग मिळतात आणि पैशाची कमतरता दूर होते. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. ज्योतिषशास्त्रात असंही सांगितलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी तांदळाशी संबंधित काही विशेष उपाय करता येतात. या दिवशी सकाळी उठून आंघोळ केल्यावर स्वच्छ लाल रेशमी कापड्यात 21 अखंडित तांदूळ ठेवा आणि देवी लक्ष्मी समोर त्याची पूजा करा. या उपायामुळे घरात लक्ष्मीचा वास निश्चित होतो आणि घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. पूजेनंतर ही पुरचुंडी घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवून तिचा आदर करावा. हा उपाय विशेषतः पैशाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर मानला जातो. नंतरचा उपाय आहे भगवान शंकराला तांदूळ अर्पण करायचा. जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल आणि त्याच्या कष्टाचे योग्य फळ तिला मिळत नसेल तर त्या व्यक्तीने सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराचं नाव घेत मूठभर तांदूळ अर्पण करावे. त्याच दरम्यान तो भगवान शंकराला तांदूळ अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतो. यानंतर उरलेले तांदूळ गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करावेत. असं केल्याने हळूहळू आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि व्यक्तीला त्याच्या कष्टाचं योग्य फळ मिळू लागतं. तर हा उपाय सलग 5 सोमवार केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. तर हे असे होते सारे मूठभर तांदळाचे उपाय. हे उपाय केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.